पुढे राजकीय वर्तुळातून एक बातमी आहे। राजकारणांबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। सगळे राजकारणी दुधासारखे शुद्ध नाहीत, काही राजकारणी तेवढे लायक नाहीत असं वक्तव्य नाईकांनी केलंय। तर गणेश नाईकांनी अशा लोकांना सरळ करावं असं शिवसेना युपीटी आमदार अंबादास दानवेंनी म्हटलंय। तर वनमंत्री गणेश नाईक यांनी हे वक्तव्य केले। प्रत्येक खात्यात काही प्रमाणामध्ये लायक नसलेले व्यक्ती आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि शिवसेना युपीटी आमदार या संदर्भात गणेश नाईकांनी हे केलेले वक्तव्य। तर गणेश नाईकांनी अशा लोकांना सरळ करावं असं इकडे शिवसेना युपीटी आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर सगळेच राजकारणी दुधासारखे शुद्ध नसतात असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। चांगल्या प्रकारचे काम करायला लागलेला पूर्वी जो लिथार्जिकपणा होता तो सुधरत चाललेला आहे। आता काही प्रमाणामध्ये प्रत्येक खात्यामध्ये नालायकपणा आहे आणि राज्यकर्ते राजकारणी सुद्धा नालायकच आहेत ना। सगळे राजकारणी काय म्हणजे शुद्ध काय म्हणजे दुधासारखे नाहीत। खरं बोलेन का नाही पॅच सूट बोलले का नाही साहेब असं कधी कधी बोलत असतात, परंतु असे जे नालायक आहे त्यांना काय नीट ते करत नाही, नुसतं बोलतात त्यांच्याविषयी, एवढं नक्की। हा, पण त्याची काही याच्यामध्ये दोष प्रत्येक असतात, परंतु दोषाचं किती किती प्रमाण असावं, म्हणजे आता फक्त दोषच शिल्लक राहतात का काय, अशी अवस्था ही आता सरकारमध्ये आहे आणि राजकारणामध्ये झालेली आहे। चांगलं शोधण्याची वेळ आलेली आहे। आता चांगलं काय, पूर्वी असं असायचं का दोष दिसायचा, आता आता परिस्थिती तशी नाही राहिली, सगळ्यात बराचसा दोषच झालेला आहे। चांगलं शोधण्याची वेळ येते।